तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपलं जे राशन कार्ड आहे ते आपल्याला घरबसल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा एखाद्या टॅबवर कसं प्रकारे आपल्याला डाउनलोड करता येईल, हे संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा आणि समोर जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती ही लवकरात लवकर मिळेल. आणि अशा प्रकारे इतरही जसे की ग्रामीण अपडेट्स, शेतीविषयक माहिती, शेतकरी योजना, ग्रामीण योजना आणि सर्व कल्याणकारी योजना या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर ती माहितीसुद्धा तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या राशन कार्डचा क्रमांक हा माहीत असणे आवश्यक आहे. जर माहिती नसेल तर त्यासाठी तुम्हाला एका ॲप्सची गरज पडेल. त्या ॲप्सचं नाव आहे मित्रांनो मेरा रेशन. हे ॲप्स तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर या ॲप्समध्ये आपण आधार क्रमांक हा टाकून आपले रेशन कार्डचा ऑनलाईन क्रमांक हा मिळवू शकतो. त्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत, जसे की रजिस्ट्रेशन, नो युअर एनरोलमेंट आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ONR शीट, अशा खूप सारे आधार शेडिंग वगैरे ही संपूर्ण माहिती हे ॲप्समध्ये दिलेली आहे. तर सर्वप्रथम ते ॲप्स तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मेरा रेशन हे ॲप्स आपण ओपन केलेले आहे. इथे बघत आहोत आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहेत, जसे की पंजीकरण, लाभ की जानकारी. अशा प्रकारे इथे आधार शीडिंग म्हणून हे ऑप्शन दिसत आहे. तर त्या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे आणि नंतर आधार संख्या ही तिथे आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं रेशनचं जे ऑनलाईन नंबर आहे ते आपल्याला इथे दाखवल. तर त्यासाठी हे बघा, इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन ही दाखवली गेलेली आहे. तर यामध्ये राज्य, जिल्हा आणि आपला राशन कार्ड क्रमांक, दुकान संख्या हे सर्व इथे आधार शेडिंगचे नावं जे आहेत ते संपूर्ण इथे दाखवले आहेत. तर त्यामधला जो आपला रेशन कार्ड नंबर आहे तो आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर कुठलंही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं, जसे की क्रोम असेल, गुगल असेल. मी इथे क्रोम ओपन केलेलं आहे. त्यामध्ये RCMS असे टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर हे बघा, असा टॅब ओपन होईल तुमच्यासमोर. तर इथे आपल्याला दिसत आहे रेशन कार्ड हा जो टॅब दिसत आहे तो टॅब आपण ओपन करून घेऊया. तर यावर क्लिक करू. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे दिसत आहे नो युअर रेशन कार्ड आणि खाली आणखी काही 4-5 ऑप्शन आहेत. त्यापैकी जो पहिला आहे नो युअर रेशन कार्ड हा जो टॅब आहे त्यावर क्लिक करून आपण ओपन करून घेऊया. आणि इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो फर्स्टली आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे. तो आपण व्यवस्थितपणे कॅप्चा भरून घेतला आणि असा इंटरफेस इथे दिसेल. तर इथे जे आहे मित्रांनो, आपल्या राशन कार्डचा जो काही ऑनलाईन क्रमांक आहे, जो रेशन कार्डचा क्रमांक आहे तो आपण इथं व्यवस्थितपणे फिलअप करून घ्यायचा आहे. आणि समोर जे व्ह्यू रिपोर्ट हे ऑप्शन दिसते त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि काही सेकंद इथे लोड होईल आणि लोडिंग झाल्यानंतर अशी माहिती आपल्याला थोडक्यात इथे दिसेल. तर इथे जे दिलेलं आहे प्रिंट युअर रेशन कार्ड हे जे ऑप्शन आहे, हे बघा इथे प्रिंट युअर रेशन कार्ड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. जसंही आपण त्यावर क्लिक करू, काही सेकंद म्हणजे थोडेफार जास्त वेळसुद्धा इथं घेऊ शकते. काही सेकंद झाल्यानंतर ते ओपन होईल आणि आपल्याला अशा प्रकारे दिसेल. तर हे बघा, तुमचं पूर्ण रेशन कार्डची जी प्रिंट आहे इथे तुम्हाला दिसत आहे. ऑनलाईन हे आपण अशा प्रकारे बघू शकतो. तर यामध्ये संपूर्ण डिटेल, तुमचे नाव, तुमचे फॅमिली मेंबर, तुमचा रेशन दुकानदाराचे नाव, रेशन दुकान क्रमांक, अशी संपूर्ण माहिती ही इथे तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही ही प्रिंट PDF स्वरूपात डाउनलोड करून ठेवू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक